श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 16 समास 8. आत्मा राम निरूपण. समासाच्या आरंभी ज्याच्या सत्तेने बुद्धीमध्ये स्फूर्ती निर्माण होते त्या गणेशाला वंदन करतात आणि जी अनेक विद्यांचं रहस्य स्पष्ट करून देते, ज्ञानाचा प्रकाश देते, त्या वैखरीला अर्थात शारदेला श्री समर्थ वंदन करतात. नामाचं महत्त्व आपल्याला समजावून देतात. नाम सूक्ष्म आणि विशाल व्हायला हवं. आत्मज्ञानी पुरुष अंतरात्म्याचं कर्तृत्व निश्चितपणे जाणत असतो. आत्म्यामुळेच देह आहे, कर्तृत्व आहे, पण तो दिसत नाही. स्त्री पुरुष भेद, आहार भेद, आकार भेद या सर्वांमध्ये अंतरात्मा अभेदपणाने राहतो. देहात्मयोग शोधून पाहिला तर आत्म्याची थोडी कल्पना येते. स्थूल आणि सूक्ष्म यांची मोठी गुंतागुंत आहे. ही गुंतागुंत उकळण्यासाठी ज्ञानीजनांचा आधार घ्यावा. स्टार नोट. परमात्मा सर्व कार्याचं कारण असल्याने अन्वय रूपाने आहे, पण कारण रूपाने कार्याहून वेगळा आहे. कारणापासून कार्य अभिन्न, या नाव अन्वय जाण. कार्य मिथ्या सत्य कारण, हे व्यतिरेक लक्षण विधात्या. श्री एकनाथ महाराज. श्रीराम समर्थ श्रीराम.